नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण राज्यामध्ये होणारी अंगणवाडी मुख्य सेविका व मदतनीसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न असा आहे, खालीलपैकी कोणास भारताचा पहिला व्हाईसरॉय म्हणून ओळखले जाते? खालीलपैकी कोणास भारताचा पहिला व्हाईसरॉय म्हणून ओळखले जाते? लॉर्ड कॅनिंग यांना ओळखले जाते. सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 2 नंबरचा असा आहे, घटनेच्या कोणत्या कलमाने उच्च न्यायालय स्थापना केली जाते? घटनेच्या कोणत्या कलमाने उच्च न्यायालय स्थापना केली जाते? तर 214 डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. 214 डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. घटनेच्या 214 कलमाने उच्च न्यायालय स्थापन केली जाते. प्रश्न क्रमांक 3 नंबरचा असा आहे, अश्रूची झाली फुले या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण? तर वसंत कानेटकर हे आहेत. बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 4 नंबरचा असा आहे मित्रांनो, माझे विद्यापीठ या पुस्तकाचे लेखक कोण? माझे विद्यापीठ या पुस्तकाचे लेखक नारायण सुर्वे हे आहेत. बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 5 नंबरचा असा आहे मित्रांनो, सर्वसामान्य निरोगी माणसाचा रक्तदाब किती असतो? तर 120 ते 80 इतका असतो. सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 6 नंबरचा असा आहे मित्रांनो, पाण्याची महत्तम घनता किती तापमानावर असते? तर 4 डिग्री सेल्सिअस इतक्या तापमानावर असते पाण्याची महत्तम घनता. डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 7 नंबरचा असा आहे मित्रांनो, नक्षलवादी हे गाव कोणत्या राज्यात आहे? नक्षलवादी हे गाव पश्चिम बंगाल या राज्यात आहे. सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 8 नंबरचा असा आहे मित्रांनो, भारताचा परकीय गुप्तचर संस्थेचे नाव काय? भारताचा परकीय गुप्तचर संस्थेचे नाव रॉ एजंट असे आहे. सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 9 नंबरचा असा आहे मित्रांनो, चिरोली टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? चिरोली टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आहे. डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 10 नंबरचा असा आहे मित्रांनो, भारताचे राष्ट्रीय पेय म्हणून कशाला मान्यता देण्यात आली? तर चहा यांना मान्यता देण्यात आली. बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 11 नंबरचा असा आहे मित्रांनो, खालीलपैकी महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर सध्या अहिल्याबाई नगर म्हणजे अहमदनगर हा आहे. डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 12 नंबरचा असा आहे मित्रांनो, रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेल्या भारताच्या मूळ राष्ट्रगीताला किती कडवे आहेत? तर 5 कडवे आहेत. बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 6 नंबरचा असा आहे मित्रांनो, चौरी चौरा घटना कोणत्या वर्षी घडली? चौरी चौरा घटना कोणत्या वर्षी घडली? तर या ठिकाणी 1922 साली घडली. सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 14 नंबरचा असा आहे मित्रांनो, साताऱ्याचे अजिंक्यतारा किल्ला सर्वप्रथम मराठ्याच्या राजधानीचा मान कोणी दिला? तर छत्रपती राजारामराजे यांनी हा मान दिला. सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 15 नंबरचा असा आहे मित्रांनो, केपलर या शास्त्रज्ञाचे नियम कोणत्या शास्त्रज्ञाशी संबंधित आहेत? तर खगोलशास्त्राशी संबंधित आहे. सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 16 नंबरचा असा आहे मित्रांनो, भंडारदरा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अहमदनगर या जिल्ह्यामध्ये भंडारदरा हे धरण आहे. सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 17 नंबरचा असा आहे मित्रांनो, मेळघाट अभयारण्य हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? मेळघाट अभयारण्य खालीलपैकी अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे. बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 18 नंबरचा असा आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या अभयारण्य जळगाव जिल्ह्यामध्ये आहे? तर यावल हे अभयारण्य जळगाव जिल्ह्यामध्ये आहे. बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 19 नंबरचा असा आहे मित्रांनो, ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो? ग्रामपंचायतीचा सचिव ग्रामसेवक म्हणजे ग्राम अधिकारी हा असतो. सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 20 नंबरचा असा आहे मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये एकूण किती ज्योतिर्लिंग आहेत? महाराष्ट्रामध्ये एकूण 5 ज्योतिर्लिंगे आहेत. बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे.
प्रश्न क्रमांक 21 नंबरचा असा आहे मित्रांनो, भारतातील अतिप्राचीन पर्वतरांगा कोणती आहे? भारतातील अतिप्राचीन पर्वतरांग ही अरिवली पर्वतरांग आहे. सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 22 नंबरचा असा आहे मित्रांनो, यक्षगान हे कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे? यक्षगान हे कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे? तर कर्नाटक या राज्याचे लोकनृत्य आहे. डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. केप्लर या शास्त्रज्ञाचे नियम कोणत्या शास्त्रज्ञाशी संबंधित आहेत? केप्लर या शास्त्रज्ञाचे नियम कोणत्या शास्त्रज्ञाशी संबंधित आहेत? तर खगोलशास्त्राशी संबंधित आहे. सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 24 नंबरचा असा आहे मित्रांनो, भंडारदरा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? भंडारदरा धरण अहमदनगर, अहिल्याबाई नगर या जिल्ह्यामध्ये आहे. सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 25 नंबरचा असा आहे मित्रांनो, शिवाजी विद्यापीठ कोठे आहे? तर कोल्हापूर या ठिकाणी शिवाजी महाराज विद्यापीठ आहे. सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 26 नंबरचा असा आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या अभयारण्य जळगाव जिल्ह्यामध्ये आहे? तर यावल हे अभयारण्य जळगाव या जिल्ह्यामध्ये आहे. डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. हनुमंते घाट हा टिंबटिंब आणि टिंबटिंबच्या मध्ये आहे. तर कोल्हापूर कुराळ यांच्यामध्ये आहे. ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 28 नंबरचा असा आहे मित्रांनो, शारदा सदन संस्थेची स्थापना कोणी केली? शारदा सदन संस्थेची स्थापना ही पंडिता रमाबाई यांनी केली. बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 29 नंबरचा असा आहे मित्रांनो, सिंगी शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? सिंगी शिखर हे नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 30 नंबरचा असा आहे मित्रांनो, ताम्हिनी शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? ताम्हिनी शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ताम्हिनी शिखर हे पुणे या जिल्ह्यामध्ये आहे. बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. तर हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. उद्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. नमस्कार.